अरे खाली पकडा रे जरा, त्यांना दिसू दे. जरा कोण आहे दिसू दे. तुम्हाला फक्त माइक्स दिसतील लगेच. स्टार्ट करूया. येस. तिला काय सांगशील? आज खूप चांगला प्रोग्राम अटेंड केला, काय सांगशील? नमस्कार. आज मी 11व्या वर्धापन दिनाला आले होते सचिन भोसले ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या, आणि एकंदर आतापर्यंतचा यांचा प्रवास, पुढची बघितलेली स्वप्न, आणि आज मंचावर जे जे काही बोलणं झालं, ज्यांना पुरस्कार मिळाले, ते सगळं ऐकून खरंच खूप कौतुक वाटलंय. व्यवसाय सगळे करतात, बिझनेस हा लोकांनी करावा अशी सगळ्यांचीच इच्छा असते, पण त्याचबरोबर सामाजिक भान ठेवून सगळ्यांना एकत्र घेऊन एक प्रेरणादायी प्रवास बघता आला, ह्याचं खरंच मनापासून बरं माणसाची वाटतं. ही भरारी तुला कशी वाटते? अर्थातच एक मराठी माणूस म्हणून मला ह्याचा नेहमीच अभिमान असतो की मराठी माणूस सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रगती करतोय. आणि आपल्याला आतापर्यंत जे नेहमी ऐकू यायचं की सर्व्हिस मेंटॅलिटी असते, नोकरी कडे कल असतो, तर आता गेल्या काही वर्षांमध्ये अधिकाधिक मराठी व्यवसाय माझ्या आसपास मला बघता येत आहेत आणि त्यांची प्रगती बघता येते, त्याचं खरंच अभिमान. एक नॅशनल क्रश म्हणून तुझ्याकडे बघितलं, सगळे काय सांगतील? काय नाही, थँक्यू. व्हायरल होती असतो. थँक्यू. तुमच्या सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे. खूपच बरं वाटलं. तरी सुद्धा अख्खा हॉल बघितला तर त्यामध्ये 5 ते 10% महिलांची संख्या आहे. तर तुमची जी सगळी असंभव स्वप्न आहेत, त्यामध्ये हेही स्वप्न असू द्या की जे 1000 उद्योजक आपण उभे करणार आहोत, त्यातले 30-40% महिला उद्योजक असतील, कारण सरांबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत, त्यांची पार्टनर आहेत बिझनेसमध्ये, ज्यांच्याशी माझी मगाशी ओळख झाली, रत्नवल्लीजी. तर हे सगळं बघून आनंद होतो आणि अधिकाधिक महिलांचं प्रमाण उद्योजकांमध्ये वाढावं अशी माझी इच्छा आहे. नवीन उद्योजकांना काय सांगशील जे येऊ पाहतात? ऑल द बेस्ट. जे काही कराल ते मनापासून करा. आणि सचिनजींचं उदाहरण घ्यायचं झालं तर कुठल्याही प्रकारची पदवी नसताना, कुठल्याही प्रकारचं फॉर्मल शिक्षण किंवा मार्गदर्शन नसताना जर हा माणूस हे सगळं करू शकतो, तर ह्याचा अर्थ असा नाही शिक्षण महत्वाचं नाहीये. शिक्षण महत्वाचं आहेच, पण जिद्द महत्वाची आहे, काहीतरी करण्याची इच्छा महत्वाची आहे, आणि ती नक्की बाळगायला हवी. आणि ते स्वप्न त्यांनी आज ठेवलं की सर्वात मोठी युनिव्हर्सिटी